दिवसाची सुरुवात असू देत, नाही तर मग संध्याकाळी 5च्या वेळेसचा चहा असू देत, असा गरमागरम वाफाळता चहा आणि सोबतच चटपटीत असं काहीतरी खाण्यासाठी नेहमी लागतंच. तसंच आज मी चहा सोबतच हे असं चटपटीत पदार्थ बनवलेला आहे. चला रेसिपी सुरू करू. तर इथे तांदूळ भिजत घालून ठेवलेले आहेत. 6 ते 7 तासांसाठी इथे मी 3 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून मग भिजत ठेवलेला. 3 वाटी तांदळासाठी 1 वाटी उडीद डाळ भिजत घातलेली आहे. ती सुद्धा स्वच्छ धुवून 6 ते 7 तासांसाठी भिजलेले आहे. आता ते बारीक असं वाटून घ्यायचे. डाळ आणि तांदूळ वेगवेगळे वाटले गेल्यामुळे ते हातानेच असं चांगलं मिक्स करून घ्यायचे. जास्त पाण्याचा वापर नाही करायचा वाटताना. असं हाताने जर मिक्स केलं ना, त्याच्यामध्ये छान हवा भरली जाते आणि व्यवस्थित ते बॅटर फर्मेंट होतं. त्यामुळं आपण जे यापासून पदार्थ बनवणार आहोत, इडली, डोसा, उत्तप्पा किंवा अप्पम, हे सगळे पदार्थ जे आहेत ते खूप छान जाळीदार होतात. म्हणजे आपण याच्यामध्ये इनो अजिबात नाही घातला तरी सुद्धा हे खूप छान पदार्थ तयार होतात. तर हे झाकून ठेवायचे रात्रभरासाठी. पहा, स्टीलच्या भांड्यामध्ये किंवा काचेच्या भांड्यामध्येच हे झाकून ठेवा. शक्यतो ॲल्युमिनियम प्लॅस्टिक वापरणं टाळा. तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता अगदी छान असं हे पीठ फर्मेंट झालेलं आहे. अगदी थंडीमध्ये सुद्धा तुम्ही हे पीठ असं फर्मेंट करू शकता. फक्त खाली एखादं उबदार कापड ठेवायचं आणि त्याच्यामध्ये हे झाकून ठेवायचं. तर हे मी असंच ठेवलेलं तरी सुद्धा खूप छान फर्मेंट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता याच्यातीलच हवं तेवढं मिश्रण काढून घेते एका पातेल्यामध्ये आणि जे उरलेलं मिश्रण आहे ते आपण असंच डब्यामध्ये व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवू शकतो. आरामात 4 ते 5 दिवस हे मिश्रण टिकतं. जास्त दिवस पण वापरत जाऊ नका. या मिश्रणामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचे आणि चांगलं आपण डोशासाठी जसं पीठ बनवतो तसं हे बनवून घ्यायचे. थोडंसं मीठ टाकायचे चवीनुसार आणि तवा गरम झाला की तुपाने त्याला ग्रीस करायचे आणि मग पहा असा डोसा घालून घ्यायचा आहे. याच्यावरतीच बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर आणि सोबतच घरगुती काळा मसाला घातलेला आहे. इथे मी कोल्हापुरी कांदा लसूण मसाला वापरत आहे. चाट मसाला वापरला तरी सुद्धा चालेल किंवा गरम मसाला टाकला तरी सुद्धा चालेल. फुल गॅसवरतीच हे चांगलं शेकून घ्यायचंय. हा उत्तप्पा एवढा टेस्टी लागतो ना, तुम्ही फक्त असाच जरी खाल्ला तरी सुद्धा खूप छान लागतो. याच्यासोबत कुठल्याही चटणीची किंवा सॉसची गरज नाही. मिरची, कांदा, टोमॅटो हे सगळं टाकून झाल्यानंतर इथे मी थोडंसं तूप घालून घेतलंय आणि झाकण ठेवून 5 मिनिटं चांगलं हे भाजून घ्यायचं आहे. पहा, मस्त असा उत्तप्पा तयार झालेला आहे. गरमागरम उत्तप्पा चहा सोबत अफलातून लागतो. तर अशाच पद्धतीने सगळे उत्तप्पे मी तयार करून घेतलेत. सोबतच घरामध्ये लहान मुलं असतील तर असे प्लेन डोसे सुद्धा तुम्ही याचे बनवू शकता किंवा तुम्हाला जर इडली हवी असेल तर हेच पीठ वापरून तुम्ही इडली, अप्पम हे बनवू शकता. खूप आणि खूप छान होतं. तर नक्की ट्राय करा. सोबतच गरमागरम असा वाफळलेला चहा असेल ना तर खूप छान होतो. संध्याकाळी जेव्हा काहीतरी चमचमीत चहासोबत हवं असेल तर हा पदार्थ नक्की ट्राय करा. खूप आणि खूप टेस्टी होतो आणि खूप काही नाही, एक वेळेस बॅटर बनवून ठेवलं की 4 ते 5 दिवस आपण ते आरामात वापरू शकतो. लहान मुलांसाठी सुद्धा वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो. आणि तुम्हाला सुद्धा चहासोबत कुठला पदार्थ खाण्यासाठी जास्त आवडतो हे सुद्धा कमेंट करून कळवा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. माझे व्हिडिओज तुम्हाला पाहायला आवडत असतील तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू लवकरच अशा छानशा रेसिपीच्या व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.